वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण बर्थ कंट्रोल डिव्हायसेस दॅट आर अल्सो नोन ॲज कॉन्ट्रासेप्टिव्स हा भाग पाहत होतो. तर त्यामध्ये आपण दोन मेथड पाहिल्या. एक होती टेम्पररी मेथड आणि एक होती परमनंट मेथड. तर टेम्पररी मेथड त्यामध्ये नॅचरल मेथड किंवा सेफ पिरियड, त्यानंतर कॉयटस इंटरप्टस, लॅक्टेशनल अमेनोरिया यासारखे आपण किंवा केमिकल कॉन्ट्रासेप्टिव्ज हे आपण पाहिले होते. आज आपल्याला टेम्पररी टाईपमध्ये मेकॅनिकल मीन्स किंवा बॅरियर मेथड ही पाहायची आहे. तर मेकॅनिकल मीन्स यामध्ये आपल्याला काहीतरी फिजिकल स्ट्रक्चर वापरायचे आहेत, किंवा बॅरियर मेथड म्हणजे अशी मेथड ज्याच्यामुळं स्पर्म आणि एग सेल हे दोन गॅमेट्स जे आहेत हे एकमेकांपासून फ्यूज होण्यापासून प्रिव्हेंट केले जात असतात. विथ द हेल्प ऑफ बॅरियर्स द ओव्हम अँड स्पर्म्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम फिजिकली मीटिंग. ओव्हम आणि स्पर्म हे जे आहेत हे एकमेकांमध्ये मिक्स होण्यापासून प्रिव्हेंट केले जातात. दीज आर ऑफ 3 टाईप्स. 3 प्रकार आहेत. फर्स्ट वन इज कॉन्डोम, सेकंड वन इज डायफ्रॅम, सर्वायकल कॅप्स and vaults, and third one is intrauterine device, त्याला IUCD असं म्हणतात. तर त्यापैकी पहिला आपण प्रकार बघू, दॅट इज कॉन्डोम. इट इज अ थिन रबर शीट, रबरपासून बनलेला आहे, थिन आहे, अँड इट इज यूज टू कवर पेनिस ऑफ मेल ड्युरिंग कोप्युलेशन. हे जे बॅरियर मेथड आहे किंवा हा जो मेकॅनिकल मीन्स आहे हा मेलमध्ये वापरण्याचा आहे, अँड दॅट इज यूज टू कवर द पेनिस. इट प्रिव्हेंट एंट्री ऑफ इजॅक्युलेटेड सिमेन इंटू फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. ह्याचा उपयोग कशासाठी केला जातो की इजॅक्युलेशनमध्ये जे काही सिमेन वजायनामध्ये डिपॉझिट होत असते तर ते याने प्रिव्हेंट केलं जाईल. कारण पेनिसवर कवर केलेलं असल्यामुळं इजॅक्युलेट झालेलं सिमेन हे त्या कॉन्डोममध्ये डिपॉझिट होईल, वजायनामध्ये डिपॉझिट होणार नाही. दिस कॅन प्रिव्हेंट कन्सेप्शन. इट इज अ सिम्पल अँड इफेक्टिव्ह मेथड विथ नो साईड इफेक्ट. साधी परंतु इफेक्टिव्ह मेथड आहे. अगोदरच्या ज्या आपण मेथड पाहिल्या नॅचरल किंवा सेफ पिरियड, कॉयटस इंटरप्टस वगैरे, त्यापेक्षा ही इफेक्टिव्ह अशी मेथड आहे. निरोध इज मोस्ट वाईडली यूज्ड कॉन्ट्रासेप्टिव्ह बाय मेल. इट इज इझिली अवेलेबल अँड इट इज गिवन फ्री बाय गव्हर्मेंट. इझिली अवेलेबल आहे आणि गव्हर्मेंटद्वारे हे फ्रीली दिल्या जाते. इट शूड बी प्रॉपरली डिस्कार्डेड आफ्टर एव्हरी यूज. प्रत्येक वेळेस त्याचा वापर झाल्यानंतर त्याचं डिस्पोजल हे व्यवस्थित करणं आवश्यक आहे. अँड कॉन्डोम इज ऑल्सो सेफगार्ड अगेन्स्ट STDs अँड एड्स. ह्याचा उपयोग जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत किंवा एड्ससारखे जे डिसीज आहेत हे प्रिव्हेंट करण्याकरतासुद्धा केला जातो. सेकंड वन इज अ डायफ्रॅम, सर्वायकल कॅप ऑर वॉल्ट. दीज डिव्हायसेस आर यूज्ड बाय फिमेल्स टू कवर सर्विक्स. जसं कॉन्डोम हे मेलमध्ये वापरण्यात येणारे यूज आहे, किंवा तसं डायफ्रॅम जे आहे हे फिमेलमध्ये वापरण्यात येणारा ऑब्जेक्ट आहे. आणि या ठिकाणी कोणतं ऑर्गन कव्हर करतं हे, दॅट इज सर्विक्स. इट इज मेड अप ऑफ रबर. बाजूला डायग्राम आहे. तर हे सुद्धा कशाचं आहे, रबर. दे प्रिव्हेंट कन्सेप्शन बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ स्पर्म थ्रू सर्विक्स. याचा पण तेच रोल आहे की जरी स्पर्म डिपॉझिट झाले तरी ह्या बॅरियरमुळं, या सेप्टममुळं ते आत पोहोचू शकत नाहीत. म्हणजे आपली फॅलोपियन ट्यूब किंवा युटरस फॅलोपियन ट्यूब आहे या भागापर्यंत ते पोहोचू शकत नाही. ते फक्त वजायनामध्येच डिपॉझिट होतील, तिथून त्यांना आत एंट्री मिळणार नाही. म्हणजे कॉन्डोम आणि डायफ्राम नियरली सेम. कॉन्डोम दे आर यूज्ड इन मेल्स अँड डायफ्राम आर यूज्ड इन फिमेल्स. देन इज इंट्रायुटेराइन डिव्हाइस. इंट्रायुटेराइन, आता नावावरूनच बघा हे युटरसमध्ये बसवल्या जाणारे ऑब्जेक्ट आहेत. डायफ्राम हा फक्त सर्विक्सपर्यंत बसवला जाऊ शकतो,
आणि IUCDs जे आहेत हे युटरसमध्ये बसवले जातात. दीज डिव्हायसेस आर मेड अप ऑफ प्लास्टिक ऑर मेटल ऑब्जेक्ट. काय फरक आहे यामध्ये? हे कशापासून बनलेले आहेत? एकतर प्लास्टिक किंवा मेटल. वर पाहिलेले कॉन्डोम आणि डायफ्राम हे कसे आहेत? दे आर मेड अप ऑफ रबर. आणि IUCDs आर मेड अप ऑफ प्लास्टिक ऑर मेटल. अ डॉक्टर ऑर ट्रेन्ड नर्स प्लेस द IUCDs इंटू युटरस. तर कॉन्डोम आणि डायफ्राम जे आहेत यांना काही ट्रेन्ड पर्सनची आवश्यकता नाही, परंतु IUCDs जे आहेत हे इन्सर्ट करण्यासाठी मात्र डॉक्टर किंवा ट्रेन्ड नर्स यांची आवश्यकता आहेत. दीज डिव्हायसेस आर, याच्यामध्ये कोणकोणते येतात? लॅपिस लूप, कॉपर रिलीजिंग IUCDs, कॉपर T, कॉपर 7 और मल्टीलोड 375. आणि हॉर्मोन रिलीजिंग IUCDs LNGs 20 और प्रोजेस्टेसर्ट. आता कॉपर रिलीजिंग आहे म्हणजे हे जे इंट्रायुटेराइन डिव्हाइस आहे यांच्याद्वारे कॉपर हा रिलीज केला जातो, मेटल. तसंच दुसरे जे आहेत हॉर्मोन रिलीजिंग, तर यांच्याद्वारे मोस्टली प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन हा रिलीज केला जातो. पहिला पाहूत लॅपिस लूप. लॅपिस लूप इज अ प्लास्टिक डबल यस लूप. हा कशाचा आहे? प्लास्टिकने बनलेला आहे. हा मेटॅलिक नाही, प्लास्टिकने बनलेला आहे आणि याचा आकार कसा आहे? डबल यस यासारखा आकार आहे. आता याचं काम कसं होते बघा. इट अट्रॅक्ट मॅक्रोफेजेस टू ॲक्युम्युलेट इन द युटेराइन कॅव्हिटी. जे मॅक्रोफेजेस आहेत म्हणजे ज्या मोनोसाइट्स आहेत ह्या युटेराइन कॅव्हिटीमध्ये त्यांची संख्या वाढवली जाते. मॅक्रोफेजेस इन्क्रीजेस फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म विदिन द युटरस अँड ॲक्ट ॲज कॉन्ट्रासेप्टिव्ह. आणि हे मॅक्रोफेजेस काय करतात? जे काही स्पर्म युटेरसमध्ये येतील त्यांना ते फॅगोसायटिक ॲक्टिव्हिटीद्वारे डिस्ट्रॉय करतात. आता फॅगोसायटोसिस म्हणजे काय? टू एंगल्फ देम, त्यांना गिळून टाकणे. ओके, त्यामुळे स्पर्म हे राहणार नाहीत आणि फर्टिलायझेशन होणार नाही. देन सेकंड वन आर कॉपर रिलीजिंग IUCDs. आता हे कॉपर रिलीज करतात त्यामुळे कॉपरची ॲक्टिव्हिटी त्या स्पर्मवर होते. दे सप्रेस स्पर्म मोटिलिटी. आता हे काही फॅगोसायटोसिसद्वारे लॅपिस लूपसारखं त्याला डिस्ट्रॉय करत नाही, तर हे स्पर्मची मोटिलिटी कमी करतात अँड रिड्युसेस फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ स्पर्म. स्पर्मची मोटिलिटी कमी झाल्यामुळं तो विदिन टाईम ओव्हमपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि त्याची फर्टिलायझिंग ॲबिलिटीसुद्धा कमी झाल्यामुळं तो फर्टिलायझेशनसुद्धा करू शकणार नाही. देन आर हॉर्मोन रिलीजिंग IUCDs. इट मेक युटेरस अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन अँड सर्विक्स. इट मेक अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन अँड सर्विक्स होस्टाईल टू द स्पर्म. आता यामध्ये काय केलं जातं? हॉर्मोन्स रिलीज केले जातात, त्यामुळे चुकून फर्टिलायझेशन जरी झालं तरी तो इम्प्लांट होऊ शकत नाही. तो जो झायगोट आहे हा त्या हॉर्मोन्सच्या ॲक्टिव्हिटीमुळं त्या ठिकाणी इम्प्लांट होऊ शकणार नाही आणि त्यामुळे तो काय केला जाईल? त्या ठिकाणी कंटिन्यू केला जाणार नाही आणि तो पुढे फेकून दिला जाईल, म्हणजे तो सर्विक्सकडे ढकलला जाईल. आणि इम्प्लांटेशन न झाल्यामुळं त्याची ग्रोथ होणं शक्य आहे का? नाही. इट डिले प्रेग्नन्सी फॉर लॉंगर टाईम. याच्यामुळे काय व्हायला लागली? प्रेग्नन्सी डिले व्हायला लागली. द ड्रॉबॅक्स आर स्पॉन्टेनियस एक्सपल्शन. हे जे IUCDs आहेत हे नकळत एक्सपल्ट होऊ शकतात, युटरसमधून बाहेर पडू शकतात. ऑकेजनल हिमोरेज. आता ज्या ठिकाणी हे युटरसमध्ये बसवले जातील त्या ठिकाणी बसवताना जर काही अडचण आलेली असेल तर ह्यामुळं हिमोरेज म्हणजे थोडासा रक्तस्राव हा होऊ शकतो आणि चान्स ऑफ इन्फेक्शन. आता इंट्रायुटेरसमध्ये पाठवायचं आहे आणि त्यामुळे जर स्टरलायझेशन किंवा जी आवश्यक काळजी आहे ती जर घेतली गेलेली नसेल तर कॉपर T किंवा त्या डिव्हाइसच्या मार्फत इन्फेक्शन हे युटेरसपर्यंत पोहोचू शकते. चान्स ऑफ इन्फेक्शन. बघा तिघांच्या ॲक्टिव्हिटी वेगळ्या आहेत. लॅपिस लूप काय करते? फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म करते. कॉपर रिलीजिंग IUCDs काय करतात? स्पर्मची मोटिलिटी अँड फर्टिलायझिंग कॅपॅसिटी कमी करतात. आणि हॉर्मोन रिलीजिंग जे आहे हे इट मेक्स द युटेरस
अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन, इम्प्लांटेशनसाठी प्रॉपर ॲटमॉस्फिअर तयार करत नाही. बघा, हेअर आर फिगर्स, IUCDs आहेत. पहिलं आहे लॅपिस लूप, प्लास्टिकचं बनलेलं आहे. आकार बघितला तर WS लूप आहे. त्यानंतर हॉर्मोनल इंट्रायुटेराइन डिव्हाइस आहे आणि दुसरं कॉपर रिलीजिंग आहे. आता हे कॉपर रिलीजिंग जे आहे त्याचा जो टी आकार आहे त्याच्यामुळे याला कॉपर टी असं म्हणतात. आणि ह्यावर कॉपर हे असतंय. बघा, बाजूला फिगर आहे. युटरसमध्ये कशा पद्धतीने बसवलं जातं आहे. ज्या ठिकाणी फॅलोपियन ट्यूब ह्या युटरसमध्ये उघडतात, फंडसचा जो भाग आहे त्या पूर्ण भागाला ऑक्युपाय करून तो टी आकार बसवला जातो की जेणेकरून स्पर्म आहेत हे फॅलोपियन ट्यूबकडे जाणार नाहीत. ओके, आता हे मेकॅनिकल मीन्समध्ये आहेत बरं का तिघही इंट्रायुटेराइन डिव्हाइसमध्ये. अगोदरचे जे दोन होते कॉन्डम आणि डायफ्राम, तर ह्यांना ट्रेन्ड पर्सनची आवश्यकता नाही, परंतु IUCDs हे युटरसमध्ये पाठवायचे आहेत. त्याच्यामुळे इथं डॉक्टर किंवा ट्रेन्ड नर्स ह्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आहे फिजिओलॉजिकल और ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स और ओरल डिव्हाइसेस. These devices are used in the form of tablets and hence they are popularly called as pills. फिजिओलॉजिकल म्हणजे हे शरीरातली काहीतरी क्रिया यांच्यामध्ये हा बदल करतात आणि इन द फॉर्म ऑफ टॅबलेट हे घेतल्या जाते, म्हणून ह्यांना पिल्स गोळ्या असं म्हटलं जातं. इट इज यूज्ड बाय फिमेल्स बाय ओरल रूट. हे फिमेल्समध्ये वापरले जाणारे आहेत. आणि कोणत्या मेथडनी घ्यायचे आपल्याला? ओरल रूट. टॅबलेट आहेत त्याच्यामुळे ह्या मुखाद्वारे घेतल्या जातील. द पील कंटेन्स प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. यामध्ये दोन हॉर्मोन आहेत, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. याची ॲक्शन कशी होते पाहू. दे ॲक्ट बाय इनहिबिटिंग ओव्ह्युलेशन, हेन्स नो एग्ज आर रिलीज्ड फ्रॉम द ओव्हरी ऑफ फिमेल अँड सो देर इज नो कन्सेप्शन. आता इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांची लेवल या टॅबलेट खाल्ल्यामुळं सतत वाढलेली राहील. आणि इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन जर सतत वाढलेले राहतील तर फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन LH हॉर्मोन यांच्या लेवल ह्या कमी राहतील. फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे कमी आहे, त्यामुळं ग्राफियन फॉलिकल तयार होणार नाही आणि ओव्ह्युलेशन देखील होणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी फिमेल गॅमेट ॲब्सेंट आहे, म्हणून फर्टिलायझेशन होणार नाही. Again, they also alter the quality of cervical mucus and that prevent entry of sperm. तर ह्या इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनमुळं सर्विक्स जो आहे त्या ठिकाणी तयार होणारा जो म्युकस आहे याची क्वालिटी बदलते, की ज्यामुळं त्या ठिकाणी स्पर्म जरी डिपॉझिट झाले तरी ते आत एंट्री घेणार नाहीत. बट देर आर सम साईड इफेक्ट्स. नॉसिया, मळमळ होणे, वेट गेन, टेंडरनेस ऑफ ब्रेस्ट अँड स्लाइट ब्लड लॉस बिटवीन मेन्शुरल पिरियड. जो मेन्शुरल पिरियड आहे, मेन्शुरल सायकल आहे, तर इन बिटवीन टू सायकल ब्लिडिंग फेज ही नसते किंवा ब्लिडिंग होत नाही, परंतु या ओरल पिल्समुळं इट इज रेअरली ब्लड लॉस बिटवीन मेन्शुरल सायकल हा पाहायला मिळतो. द पिल सहेली इज नॉन स्टेरॉइडल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स. बघा, अगोदर आपण जे आत्ता पाहत होतो त्यामध्ये स्टिरॉइड्स आहेत, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन, परंतु सहेली हा जो ब्रँड आहे यामध्ये स्टिरॉइड्सचे नाही. सहेली इज टेकन वन्स इन अ वीक. याचा डोस कसा आहे? आठवड्यातून फक्त एकच टॅबलेट आहे. अँड दीज पिल्स आर स्पॉन्सर्ड बाय गव्हर्नमेंट. ह्या गव्हर्नमेंटद्वारे सप्लाय केल्या जातात. मार्केटमध्ये बाकी जे काही ब्रँड मिळतात तर त्यामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे आहे, स्टिरॉइडल टॅबलेट आहेत त्या, आणि त्या डेली घ्याव्या लागतात. 21 डेज जे आहेत त्या घ्याव्या लागतात. परंतु सहेली जी आहे ही वन्स इन अ वीक, आठवड्यातून एकच टॅबलेट घ्यायची आहे. दॅट आर फिजिओलॉजिकल ऑर ओरल डिव्हायसेस. आता आहेत अदर कॉन्ट्रासेप्टिव्स. द बर्थ कंट्रोल इम्प्लांट इज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह युज्ड बाय फिमेल. हा सुद्धा फिमेलमध्ये वापरण्यात येणारा कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. आता आत्तापर्यंत आपण ज्या काही मेथड पाहिल्या त्यांच्यापेक्षा ही वेगळी मेथड आहे.
याचं जे आपल्याला ट्रेंड मिळतात दॅट इज इम्प्लॅनॉन ऑर नेक्साप्लॅनॉन. इट इज अ थिन टायनी रॉड अबाउट द साईज ऑफ मॅचस्टिक. आपली काडीपेटीची जी काडी आहे त्या आकाराचे थिन आणि छोटा रॉड लाईक स्ट्रक्चर असते हा इम्प्लांट. इट इज इम्प्लांटेड अंडर द स्किन ऑफ अप्पर आर्म. आता हे जे आहेत हे कुठं बसवल्या जाते? अप्पर आर्म जी आहे तर त्याच्या स्किनमध्ये हे बसवल्या जाते, फिट केल्या जाते. इट कंटेन्स इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. यामध्ये सुद्धा हॉर्मोन्स आहेत, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. आणि या इम्प्लांटमुळं ते जे 2 हॉर्मोन्स आहेत हे ब्लडमध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये रिलीज केले जातात. म्हणजेच काय, रक्तामध्ये त्यांची मात्रा वाढवली जाते. जसं आपण पाहिलं होतं पिल्स ह्या हॉर्मोन्सचे आहेत, ह्यांचं पण काय काम आहे की ब्लडमधलं इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची मात्रा वाढवणं. बरोबर आहे. तर काही कारणामुळं पिल्स रेग्युलर घेणं होत नसतील किंवा इतर काही कारणांमुळं जर ते घेणं शक्य नसेल तर त्यावेळेस इम्प्लांट हा वापरला जातो. दोघांची ॲक्शन ही सारखीच आहे. देअर मोड ऑफ ॲक्शन इज सिमिलर टू पिल्स. का? कारण प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजनची लेवल वाढल्यामुळं FSH आणि LH लेवल ही कमी राहते. फिमेल गॅमेट एग सेल हा तयार होत नाही, ओव्ह्युलेशन होत नाही आणि त्यामुळं फर्टिलायझेशन होत नाही. दे प्रिव्हेंट प्रेग्नन्सी फॉर 3 to 4 years. बघा ह्याचा ड्युरेशन ही बरीच लांब आहे. 3 ते 4 वर्ष याच्या वापराने प्रेग्नन्सी ही अवॉइड केल्या जाऊ शकते. जसं पिल्स या वीकली तरी नाही तर डेली तरी आठवणीनं घेणं आवश्यक आहे, तसं इथं नाही. आणि याचा उपयोग हा 3 ते 4 वर्षापर्यंत होत असतो. दिस इज इम्प्लॅनॉन. देन इज द परमनंट मेथड. आत्तापर्यंत आपण बघितलेल्या ज्या काही 7 मेथड होत्या ह्या टेम्पररी मेथड होत्या. 7 मेथड कोणत्या? नॅचरल ऑर सेफ पिरियड, कॉयटस इंटरप्टस, त्यानंतर लॅक्टेशनल अमेनोरिया आणि केमिकल मीन्स. बरोबर आहे. ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला हाय रिस्क आहे, परंतु मेकॅनिकल बॅरियर जे आहेत हे इफेक्टिव्ह आहेत. ज्यामध्ये 3 पाहिले आपण, कॉन्डोम, डायफ्राम अँड आयुसिडीज. नंतर पाहिले फिजिओलॉजिकल मीन्स, ज्याला आपण टॅबलेट किंवा पिल्स असं म्हणतो. आणि 7वा जो टाईप होता अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह, ज्याच्यामध्ये होते इम्प्लांट. तर आता आपल्याला परमनंट मेथडमध्ये बघायचं आहे. तर परमनंट मेथड म्हणजे ह्या एकदा अप्लाय केल्या त्यानंतर आपल्याला पुन्हा देर इज नो चान्स ऑफ एनी बेबी. दीज आर सर्जिकल मेथड अल्सो कॉल्ड ॲज स्टरलायझेशन. या मेथड काय आहेत? सर्जिकल, ऑपरेशन केले जातात, यांना स्टरलायझेशन असं म्हणतात. पहिली मेथड आहे व्हॅसेक्टॉमी. द परमनंट मेथड इन मेल इज कॉल्ड ॲज व्हॅसेक्टॉमी. मेलमध्ये जी परमनंट मेथड वापरली जाते तिला व्हॅसेक्टॉमी असं म्हणतात. इन व्हॅसेक्टॉमी अ स्मॉल पार्ट ऑफ व्हास्ट डिफरन्स इज टाईड अँड कट. फिगरमध्ये बघा, टेस्टिस आहे, नंतर एपिडिडायमिस आणि वर जाणारी जी ट्यूब आहे व्हास्ट डिफरन्स, ज्याच्याद्वारे तयार झालेले काही गॅमेट्स आहेत, स्पर्म आहेत, हे इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा याच्याद्वारे पेनिस थ्रू बाहेर टाकले जातात. परंतु हेच गॅमेट व्हास्ट डिफरन्स कट केली जाते, त्यामुळे तिथं ते अडवल्या जातात. व्हॅसेक्टॉमी, टॉमी म्हणजे कट घेणे, व्हास्ट डिफरन्सवर कट घेतलेला आहे, त्याच्यामुळे या मेथडला काय म्हणायचं? व्हॅसेक्टॉमी. सेकंड वन इज ट्यूबेक्टॉमी. द परमनंट मेथड इन फिमेल इज कॉल्ड ॲज ट्यूबेक्टॉमी. फिमेलमध्ये जर ही परमनंट मेथड करायची असेल तर त्याला म्हणलं जातं ट्यूबेक्टॉमी. इन धिस मेथड अ स्मॉल पार्ट ऑफ ट्यूब इज टाईड अँड कट. यामध्ये गॅमेट ट्रान्सफर करणारा भाग आहे फॅलोपियन ट्यूब, त्यामुळे ट्यूबचा भाग हा कट केला जातो आणि तो बांधला जातो. बोथ मेथड ब्लॉक गॅमेट ट्रान्सपोर्ट अँड दे प्रिव्हेंट प्रेग्नन्सी. दोन्ही मेथडमध्ये पर्पज सेम आहे. गॅमेट्स जे आहेत ज्या ट्यूबद्वारे ट्रान्सफर केले जातात त्या ठिकाणी त्यांना ब्लॉक करणं आणि प्रेग्नन्सीही अवॉइड करणं. दिस इज द पर्पज अँड दिस इज द परमनंट मेथड. व्हॅसेक्टॉमी इन मेल अँड ट्यूबेक्टॉमी इन female. So here are some questions. Solve them and thank you.